वर्षाचा आहे, सांगतील मला महाराज कीर्तनाचा काही विषयच नाही. तर आमचा भाई झोपलेला आहे आणि आम्ही लागलो सीएनजीच्या लाईनला. प्रत्येक जण तरी हा भाई पण झोपलाय नाही तर काय हे पण बघतोय. सर्जा राजा त्याचा बर्थडे म्हणतात कोणचा रे बायका आर्थिक शेठचा पेटे तिथं दिसतं प्रणित आहे. चला आता पुढे बघू काय तो दादा घेतो जास्त काय थंडी इकडे. सरकारच्या बसवली तर प्राण्यांवर दया करा. मंडीत काय लिहिलं ते मला माहित समोरची गाडी काय लिहिली तू मे एक खूप सूरत पेर नजर मत लगाना जिंदगी भर साथ दूंगी बस पी के मत चलाना. काय ना टेम्पोचे कलाकार असतात एक एक. सगळे चालत आता आपल्या धर्मशालीकडे चालत. प्रत्येकाने बॅगा घेतलेल्या आपल्या छोटे बॅगे ना पगा खायलाय. श्रीजित महाराज चालत ना पैसे घेऊन आले श्रीजितला. प्रत्येकाने प्रत्येकाच्या बॅगा घेतलेल्या आहेत. लग्न झाल्यावर काय तर असं ते कुणाला व्हायला विचारा बघ. आपल्या जवळ आहे. मामूस घडले आमचा नगरी विणेगिरी आलेला आहे. विणेगिरीकडे एक काम आहे तिथून दाखवतो बघ राजा व्हिडिओला. अशा पायऱ्या जाऊन एकदम भाई लोक भरपूर वरती. आम्ही थर्ड फ्लोअर राहतो. थर्ड नाही डायरेक्ट टॉप फ्लोअर. काय कोणचे म्हणून बघ आमची केणी असू नको ब्लॉग मध्ये टाकतो तुला. मम्मी कुठे आमची बहिणीचे काय बोलते भाजनाला बसला इथं वरती बसले. हो गुरुजी काय भाई पुढं पुढं आपला तिकडे गाव तिकडे चल. सगळी पब्लिक झोपले. कसा गजरा आहे 30 रुपये. बरीच माणसं आहेत तुम्ही बघू शकता. कोणाला घ्यायचं काय कमी होईल का भाऊ? तुझ्यासाठी खास 100 रुपये गजरा. अरे पांडुरंगा हे हो ताई पार्टनरशिप आहे ना. अशी कशी पार्टनरशिप तुम्ही म्हणा 30ला नाही ताई 100 रुपयाला लावता.
लागेल ना चालेल. तो मला बायको करायला लागेल मग गाजरा घ्यायला लागेल. चालेल मग आधी बायको कर. पहिले पोर बघू. आता काही पॉईंटचा बोलले मुद्द्याचा बोलले. चला. आणि आमचे दशरथ महाराज काय म्हणता महाराज बरे आहेत ना. तू आता कार्तिक करी. हे आमचे ऋषभचे पप्पा खूप दिवसातून आले. जेवून ठीक आहे चालेल माऊली बसतो जेवायला. प्रसंग का काय बोलता. कशी काय तब्येत. काय 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 कोणतरी गेला का. एकटा आला निघून तू. मग तूच नाही आला तुझी चौकशी केली. चौकशी केली. हे जेवायला बस. हा झाली झोप. नको कारू. नको दोंडू फडके झोपलेत. हो फडके दादा बरं आहे ना. काय यावेळी आम्हाला जमलं नाही सॉरी. हो फडके महाराज काय झोपता. आमच्या दिंडीचे आचार्य रमण दादा अंकुश दादा मी आता आणि संजय महाराज विणेकरी गणपती बाप्पा मोरया. बाप्पा जेवायला बसले. बाप्पांचं जेवण झाला आता बसतो जेवायला. अरे तिथे जेवली का तू. हा ये चल मग जेवायला चल. आम्हाला जेवायला नको भाजी आम्ही हा कोणची स्टाईल मध्ये. अरे बाबा बाबा नको विसरू नाही तर दुसरं. अरे तुला कटिंग करून दिली भाकर. एवढी भारी भाजी आहे. तुला तुकडं करायला तरच होतं ना भाकरीचं. आता जेवायला जेवण झाल्यावर बोलू आपण नंतर. चला चांगली आहे काउंट बघ चांगली आहे. खाणार एकदा तुला. बोंगले बाबा कुठे. हे अध्यक्ष मला म्हणतात फसवला. एका शब्दात हक्कानी कॉल केला नाही मला. हक्कानी जाहिरात पाठवली होती. कुठे पुरताना नाव काय कुठे याच्या मोंटीवर. मला जाहिरात भेटली नाही. क्लिअर. याला फोन करतोय मला काय सांगतो माहिती का. दादा बोलतो 2 दिवसा अगोदर फोन करता तरी कुणी सांगला नाही. मोंटीवरनी जाहिरात पाठवली. मॉन्टीचं नाव खराब करू नका. निशानो पाठवलेली. निशानो पाठवलेली. आले बाबले हे आमची ममता ताईची मुलगी बरोबर ना. हा कुठे मम्मी पप्पा कुठे ते खाली पप्पा आहेत बोलता याचे. ओके गप्पा मार. कशाबद्दल. बर्थडे ना आज चाइल्ड डे चिल्ड्रन डे. हॅपी चिल्ड्रन डे. हॅपी बर्थडे. हो भाऊ ऐका ना मी काय बोलतो माहितीये का. आता चपलीपलीच्या मागे नका लागू. बॅटल ती घाला ना. चला नंतर आणून बायला इथंच पार्क करा. आमच्या या भाऊंची चप्पल गायब झालेली. कुणाला भेटली तर बघा भाऊ टेन्शन मध्ये घेतलंय. भाऊ मी सांगतो काय कुठल्या बैल घाला आता दावणीला झोपा. चप्पल गावसून 500 रुपयाचा ही का नाही तेच काढून ठेवले ना त्यांनी. भेटली आणि अशा प्रकारे भाऊंची चप्पल भेटलेली आहे आणि 500 रुपये वाचलेले आहेत. 500 रुपये कॅन्सल मारा. सुट्टी कशी भेटली तुला. सुट्टी नाही भेटली. आलो मी तसं. चल काय चल ज्यांना यायचं ते येतील आपण. चल कार्तिक हे केनी आता गँग येते फिरायला जायला. हे महाराज भेटलेत. हे बाबा चालले खाली झोपायला. असे गेलते चल दे रो भाई. मार खायचंय म्हणून अरे बाबा लकी बैलाचे मालक सुरेश शेठ पाटील चिंचवली.
चला, कुणाला पाण्याच्या बाटल्या पाहिजे असेल तर दादा घेऊन आले, बिंदास जा दादांकडे घ्यायला. नसले दादूच बोलतो मी, अल्या तुम्ही बघू शकता कुठं आले दादूच. चल फिरायला. अरे प्रफुल्ल अरे मला वाटलं बोंब ठोकतानी ते आले, याला जिवंत गेला, ते बोंब काही ठोकली नाही. कर तो बोलतो बरं आहे ना का दादूस? आता मग कशी आलो आपले तुपले तर आपल्या बोलू उभं राहा. तुझं नाव काय रे? प्रफुल्ल महाराज. त्याला नाव माहित नाही ना भाई, सत्कार करायला झाले. तर आपले तुपले आपले प्रफुल्ल महाराज आदाईचं म्हणणं नक्की यांचा धोतर भारी आहे. आपण आता झाले याचा सत्कार करून बोला पुंडली ना. आमचे शेड भेटलेले आहे तिथे. हाय, हे आमच्या ताई, ही आजुलीची काहीतरी ताई, काय म्हणता? नमस्कार. मस्त, खूप छान, खूप आम्ही 2-3 दिवस एन्जॉय केला. मस्त एन्जॉय केला का? वारीला चालत आले होते तुम्ही? हो, चालत आलो वारीत. मस्त आम्ही हरिपाठाचा प्रवचनाचा आनंद घेतला. जो चालण्यात जी मजा असते ती वेगळीच असते. खूप खूप एन्जॉय केला. धन्यवाद. काही लोक आता पोरं ऐकत नाहीयेत. सगळे पोर कोणी ऐकत नाही. काय भरोसा आहे? काय प्रकरण आहे काय समजत नाही. कधी महाराज रिक्स नको, काय रिक्स नको भाई. एकदा रिक्षा आतमध्ये गेले ती जाऊ दे. मी एक माणूस मला बोलत होता का कपडे यांनी केस एवढं चिकना पोऱ्या केसा कशी वाटत. तुला मी सांगून दमलो, अजून चढवायची कामा केली. मग पिसलली, अजून पिस्तलं पाहिजे लोकांना मी सगळं पिसलली का लगेच पिसलली ना. जर ते माणूस ब्लॉग बघत असेल लगेच नक्की समजत त्या माणसाला. मी ब्लॉग शेअर करीन, समजल कोण आहेत ते. परत हे आमचे चिंचोलीचे बलीबाचे पोऱ्या नावच घेतला. आता भाई तू हात काढू शकतो. ऋषभ शेलके चिंचिवली. प्लीज बंद कर, एक मिनिट बंद कर ना, एक मिनिट बंद कर. तर मंडळी, आपण आले आहोत उरणच्या दिंडीमध्ये. मला असं वाटतं हीच दिंडी ना, इथंच ना? नाही इथंच ना. हा बरोबर आले असं बरोबर वाटतं. दादूस तू काय बोलतो? बरं आहे ना? पेशंटला भेटू दे. रामकृष्ण आज तुला फक्त दाखवला रे. मामा कुठे? कोण? तू काय झालं बाई? पिलिया आलं तर लागली होय भाई. पण सिरियसला लागू शकतो. पण भाई अचानक एवढी तब्येत खराब होण्याचं कारण आई गो चड्डी मॅन. भाई काय बोलतो? शांगा कापल्या. अरे आम्ही शांगा खायला नाही आलो, आम्ही आज भेटायला आलो. काय केलं भावेश दा? बाय कुठे आहे उरणची? पिलिया भाईला पिलिया झाली. हा कोण आहे? कोण आहे? काय ना काय नको, अख्ख्या कोकण दिंडी जावाचा. कोकण दिंडी नाही, अख्ख्या महाराष्ट्रात जातो भाई. कोकण दिंडी समजला यो आमचा मामा. मामाला अजून मला लागलं नाही कोण आहे. आता ओळख झाली मामाची. मामा काय मग दिसला सुद्धा मग काय दिसला आलो. हाता मग जयश्रीबाई जयश्रीबाई कुठे? जयश्रीबाई अरे जयश्रीबाई कुठे? जयश्रीबाई. अरे बापरे, तुम्ही झोपलेले आहे, तुम्ही दिसले नाही. रामकृष्ण हरी. सो गाइस यहाँ पे हमारे भाई सोए हुए.
झोपाला आले का इथं? हा झोपाला आले झोपाला? कसं वाटतंय? आम्ही बरे आहोत. चला झोपा. माझ्या माझ्या लग्नाचा खर्च माझा, मंडपचा खर्च आमचा. माझ्या मंडपचा तुमच्याकडून काय मांडपचा खर्च याची कोण? पण तुमच्याकडून काय? लग्नाला हार माझी इथनं चल. तो लग्नाचं कपडे माझं, नवरीकडे जाताना सूट नाही, नवरी दिली सूट ना, बाकी नवऱ्याचं कपडे माझं चल. ओके. नवरी म्हणणार अशोक दादा तुझ्याकडून काय? पत्तीच पाहिजे, पत्तीच पाहिजे, पत्तीच पाहिजे, तीच पाहिजे. आपण कसं म्हणून वापरते गाडी पण माझी, गाडी पण माझी चल. सियाज तुला आणली बाजूला उभी करी, थार दिली चल. आता नवीन ती पण गाडी उभी करी. मला कशी आपण वापरते हे सगळे माझ्या लग्नावर तपल्यात. पहिले पोरत दाखव एक चांगली. हा? आणि थांबा थांबा थांबा. ही पब्लिक कशाला वशिली? घेऊन आलो आणि आम्ही चाललो. बाहेर लोक झोपले राहत उतरा. आमचं झालं बघ ना. पोलीस जिरवतील, पोलीस दांडी मोरली स्क्रूनिंगला आहे. पहिली गोष्ट अरे भाई काही बोला. घुसवायचा नसतं मला नाही घुसवायला येतो. आम्ही पण आहे नाही नाही भाऊ, फक्त धरून भाऊ. तुम्ही नका, तुम्ही नका. सगळं काम चालेल इथपर्यंत. सगळं काम हे जाते रिक्षा चल पुढे. नाही राहू दे. दादाने आम्हाला धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. आणि अशा अवकाल पोरा किती एका रिक्षामध्ये किती माणसं? संजयचा उपरणं राहिला माझ्याकडे. येऊन यार पोराव. नाही कोण नाही ते याला सांग. आपला कोणतं ही घेतली आमच्या गाडी. चला आईची ही गवलन पाठी घेतली. गवलनीला जाऊ दे पाहिजे आपल्याला. ए ऋतिक दादा चल. चला माऊली, खूप खूप धन्यवाद. अशी गवलन लक्ष असू द्या. बाय बाय. आमचा असं काही नाही, पोरांच्या मागे लागू नका. कळलं म्हणून लक्ष द्या. पुरा बघा पुरा किरण करत. हा लक्ष का नाही तुझा? हा गावाली आल्या काय आणि केला मावला करता. आमची मामाची आई ही पण आम्ही आई जायचं सगळे आई आलेले आणि भाऊंच्या. चला आता आम्ही निघतो. चला
चलो चला मंडळी, आता आपण परत चाललोय. निकू शेट बाई इथे आधी दादा भेटले बाबा बरेच दिवसांची. बाई बघ चांगली चांगल्याने घेऊन आले. रामकृष्ण अरे टकलू मारत दाखवतच ना तो व्हिडिओ कॅमेरा घेऊन. कोण आहे बघू, दाखव म्हणा. हे आहे वाटलं लाईव काका. काय रे परत आलो का? नको माहिती गप्प. आम्ही गेल्या तुम्ही इकडे याचा. तुमच्या मुला मी यांना घेऊन आलो रिक्षा करून डायरेक्ट. मग आता झोपणार कुठं तू? तुझ्या पोतीन झोपण. तुमची दिंडीतील लोकांना बोलायचं सोर बाबा याला. आम्हाला सोराला आलता तो पोऱ्या. खरं रे देव या असं देव. फोटो पण काढतो घे. आणि इथे उज्ज्वल दादा भेटलेले आहेत. रामकृष्ण हरी. आमच्या ब्लॉगची थोडी शोभा वाढलेली आहे दादांच्या मुले. चेहरा का बरं लपव? तू काय केला असा चेहरा लपव? काय विषय काय भाई तुझं म्हणणं काय? गाडीचं काय करायचं तुला? अशी ऑटो चालू झालं पाहिजे असा पिल्ल्या पिल्ल्या चालू. पिल्ल्या पिल्ल्या मग करू का? पिल्ल्या पिल्ल्या पाहिजे. तेव्हा हे बटन दाबायला लागेल ना. पिल्ल्या पिल्ल्या लगेच चालू असा पिल्ल्या मध्ये असेल ना बाबा. अभंग छान चालला. धन्यवाद. कोणाचा कार्यक्रम सगळी वगैरे या बाईला माझा रास काटायला आले. तू सांगतो मला जा जा ना खरंच जा. झोप आले रे पाय दुखत. अरे भाई माझी काय चुकी आहे? तू जा, मग आम्ही सगळी जाऊ. तू जा ना. तुला जायचं तू आमच्या सोबत चल नाही तर. माणसं गेली बिसलेला घेऊन तू चल आमचं. इथं बिसलरी पितो. तू कडा चला घेतो तुमची भेट निवांत. उद्या 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 काय म्हणायचं आहे का तुम्हाला? 2 शब्द बोलू शकतो. उद्या या सांग. उद्या चॅनलला सबस्क्राईब करा भाऊसाच्या. बस का आधी आता. चला शुभरात्री. हा बारीक पोरगा कर आता. कर कर. सवय झाली रे आम्हाला. जाणार तू. हे यार तू काय चल. बाया? करून ठेवलाय याला. पण आता जाऊ दे, नंतर चला. तुला. तिथे गेल्यावर बोल तुला काय बोलायचं त्या. तर सर्वांची भेट आज झालेली आहे. सर्वजण भेटले आहेत, काही जण नाही भेटली, पण जेवढी भेटली तेवढी सर्व मनाची माणसं होती. आज खूप प्रसन्न वाटतंय. आता थोड्या वेळाने आपण जाऊ विश्रांती करायला. दाखवतो मी तुम्हाला पुढे काय कसं काय. चला रामकृष्ण हरी. भाई यांना आईस्क्रीम खायचे. पांडवादा बोलतो आईस्क्रीम खावतो. या फालतूगिरी बोलतो. मना तरी घे. वीसला बॉटल. दादा कशी बॉटल? 10ला घेतली. बिझनेस करायचा. या 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 भगवान आम्हाला आता आईस्क्रीम सांगणार आहे. आणि काय इथं वरती चढू आपण. तिथे बसून राहू. त्यावेळेला चांगलं होईल तेव्हा चालू. दादा म्हणणं आपण इथं बसू, पण इथून रस्ता चालू नाही होणार मला वाटतं. दादा होईल. हा दर्शन लाईन इथूनच आहे ना. तिथे एकटाच बसू आपण. बघ ना माणसं चालले तू. लाईन भरपूर नदीच्या त्या पलीकडे. मस्त शॉर्टकट दर्शन होईल. पण शॉर्टकट दर्शन करून फायदा नाही. आणि उद्या आपल्याला दिंडी प्रदक्षिणा पण करायची. आता बोल. ती दिंडी प्रदक्षिणा होईल ना, पण आज दर्शन शॉर्टकट घेतलं तर. चोर वाटेने फक्त दगडाच्या मूर्तीकडे जाता येतं. देवाच्या गाभाऱ्यात जाता येत नाही दादा. काय परिस्थिती आपली तशी आहे ना, पटकन लवकर घरी जायचं आहे. मग येतो कशाला? दर्शनाला आले ना, मग लाईनीत थांब. शॉर्टकट इथं असून आगायला गर्दी नाही. तेव्हा इथं काका आहेत, त्यांचे फटके पडतील तुझे. समजला का? चालेल चला आता बघू. थांबायचं का 2 वाजेपर्यंत थांबायचं? समज चला मग तिथं त्या बाजूला जाऊन थांब. काय काय तुम्ही बोलाल ती पूर्व दिशा. दादा म्हणतो आम्ही म्हणेल ते पूर्व दिशा. माझा विचार होता आता जाऊन झोपायचा. दादा म्हणतो जायचं आता दर्शनाला. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की भाई
5 वाजता दर्शनाला. 5 न वाजणार, 7 वाजतील आणि 7 वाजता आपली दिंडी प्रदक्षिण आहे. तर आपण जाणार कधी, तयारी करणार कधी? बरोबर. म्हणा दिंडी प्रदक्षिण झाली आपण लागू ना लाईनला. मग मी घरी जाणार. कशाला घरी जाईल? हा ना, नाही आता थोडे असतं. पुढे शब्द दिलाय ना आपण. शब्द दिला असेल, शब्द आपण पक्का शब्दाचा मनावर माहिती आहे, पण दर्शन करणं आहे ना माझी महत्वाचं आहे. थांब ना थोडा, मला लाईनीत थांबायला लागेल आपल्याला. चला मग थांब. चला मग. रामकृष्ण हरी. बाबा रामकृष्ण हरी. ही याला म्हणतात चोरवाटा. लोक चोरवाट्याने दर्शनाला चाललेले आहेत. जर उद्या परवा काही इजा झाल्या तर आता निराशा लागलेली आहे हाती. काय दर्शन झालं नाही आहे. लाईन 2 वाजता चालू होणार आहे आणि आम्हाला चोर वाटेतून जाणं मनाला वाटत नाही, खंत वाटते. तर मी दादाला बोललो आपण बार्शीला दर्शन घेऊ, म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी. चला मंडळी, आता झोपायला जातो. धर्मशाळेत पोचलो का तिथला हालचाल दाखवतो आणि शुभरात्री बोलून उद्यामध्ये भेटू. चला चला. माऊली दूरदर्शन माऊलीचं झालेलं आहे. आम्ही आता किती वाजता आले तुम्ही? 3ला बसले गाडीमध्ये, आता पोहोचले, प्रदक्षिणा झाली ना, आता चालले घरी. रामकृष्ण हरी. माऊली सांगता झोपाना, माऊली झाकेत वाजलं 1 वाज. सर्व मंडळी झोपलेली. मी जागा आहे. ऋषभ विचार करतो कुठं जागा भेट. एक जागा ना भेटत तिकडे. तर येण्याने जागा ठेवली. गेंड्याला उठला बघ आमचा. मी जागा तिथे मी झोपाय. रामकृष्ण हरी मंडळी आणि आमच्या हे श्रीजित महाराज उठलेले आहेत. माऊली कुठं जायचं आता? कुठे जाणार? दिंडी प्रदक्षिणेला. बरोबर. झोप झालेली दिसत नाही. चला आंघोळीला आता फ्रेश व्हायला इंद्राणीवर. हा हा, अशा प्रकारे तयारी चालू झालेली आहे. हा दिंडी प्रदक्षिणेसाठी. याची माहिती पोलिसांना कळवली.
कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. करिता माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली अशा प्रकारे नगर प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि आम्ही संस्थेमध्ये धर्मशाळामध्ये परत आलो. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.